चारी काढायची सुडली आणि दगडच काढत बसलाय. अहो प्रत्येक शेज धरून जरी दगड काढली तर ही रानच दगडाच आहे. आणि असं दररोज जसं बकेट बुडवल तर मोठ्या लाट उठ्या निघणार आहे. त्या हिरान का काळं बोरा नाही का सांगा बरं तुम्ही. हां आणि विनाकारण पैसे घालत बसलाय. कवा तर वर गाळ भरला होता, आपल्याला पेराय पुरतं नांगराय पुरतं झालंय म्हणजे बासकी. ही काय करतंय, पैशात पैसे वाढवतंय आणि पुन्हा म्हणतंय मला पैसे दे नाहीतर मग रानात यायचं नाही. हां आणि मला विचारून पण काम करत नाही. माझ्या डोक्याला नुसता वैताग आलाय, टेन्शन देत आहे. हां आता हत्तीसारखी दगडं काढली, कोण दगड येचणार, दगडं कोण येचणार. हां प्रत्येक वेळेला ह्याची नाटकंच आहे ती. हां ती दगड काय करत होता, दगड आहे ती दगड राहणार जायचं तर ते राहिले पेरायचं तेवढाचा कोपरा. उगाच डोंगर उकरायचा आणि उंदीर काढायचं असं काम आहे. पैसे वाढवायचं काय गरज आहे का पैसे वाढवायची. हां आणि मला मागतोय पैसे. त्याला कोणी उकरायला सांगितलं नव्हती ओटी. मी काय ओटीचं पैसे देत नसतो, नुसता धिंगाणा करतोय ती. त्याला फक्त पैसा कुठेतरी खर्च करायचा आणि पुन्हा घोळ घालत बसायचं. मी एवढं पैसे खर्च केलं. अरे तुला खर्च करायला कोणी सांगितलं. बरं त्या ओटीची काही गरजच नव्हती काढायची. ओटी निघतच नसती तरी पण हा नाटकं करतोय. हां प्रत्येक वेळेला त्याचं कोण ऐकत नसतंय. आता मी पैसे देत नसतो, तू आता किती पण नकरा कर, कारण का तू मला विश्वासात न घेता कामं करतोय. उगाच काहीतरी धिंगाणा करत बसतोय. आता गाळ भरलाय, रानं चाळायचं काय करायचं. एखादी राहिली असं रोटी राहिल्याचं राहिलं तर तेवढ्या जागेत पिकायचं किती. पिकत नसतंय लय, उत्पन्न वाढत नसतं, पैसा जातो आणि पैसा काही सुखाचा नसतो. सारखा पैसा 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 करतो. हाही पिकवून खायचं पडलंय आणि पैसा पाहिजे ह्याला. हां प्रत्येक वेळेला तसं करतो. हां टिंबुली जायचं आहे तुला. बरं लावून देऊ, मी पण येतो वाटलंच. मग मामा तुला कापड घ्यायचंय का, मला पण घ्यायचंय का. हे मग मी पण येतो बापू. हो मामान कपडे हे घेतली ना मग मी पण येतो आणि तुला पण येतो. मामा काय काय घेणार आहे तुला. अजून खेळणं पण घ्यायचंय का आणि पुन्हा फटाकडे पण घ्यायचंय. अरे बाबा बाप किती नकारलाय बघा. येतो असताना याला जायचं आहे बघा मामाच्या गावाला. याचं तुझं मामाचं गाव कुठलं रे. हो का टिंबोर्णी. नकारलाय बघा मामा. त्याला काय म्हणल्या माहिती आहे का, दिवाळीला ये कपडे घेतो, फुलभाज्या घेतो, फटाकडा घेतो असं म्हणतो आहे बापू. बरं मग मला कपडे घ्यायला असले तर मी पण येतो. हां मामाला सांगाय फोन करून आम्हाला पाहिजे कपडे पाहिजे ती मॅंग मेल लगेच येतो. हो बघा मी लग्न झाल्यापासून जवळजवळ 9 वर्षात कधीच सासरवाडीला गेलो नाही जोडीनं. त्यामुळं आता ह्या वर्षी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. बापू बी येणार आहे, त्यामुळं काही टेन्शन नाही बघा. आता दिवाळी तोंडावर आली. दिवाळीला कपडे असते ते पण दिवाळी करायची असल्या राड्यात ही काहीतरी कुस्तार काढत बसते. हां प्रत्येक वेळेला काय ना काय धिंगाणंच आहे. हां आता माणसं म्हणजे ती दिवाळीला जाते ती लोक गावाकडे माहेराला आणि हे कुस्तार काढलं ह्याने वेगळंच. रान चाळायचं काय, रान चाळायची काही गरज आहे का. हां दिवाळी आली, दिवाळी करून खायची व्यवस्थित.
रानं पडाक पडली ती ही रानं पेरायची आहे ती तर ही उगच काय ना काय कोस्ताड काढते बघा आणि दररोज काही ना काही धिंगाणा करते हे पण आम्ही धिंगाण्याला वटत नसतोय बरोबर आहे का नाही बापू तू आता केस हीच हो पावडर ही लाव नून कपडे घालू आणि मग आपण जाऊया बघा बापूला पण घेऊन जायचं बापूला मामाच्या गावाला जायचं बघा सुट्टी लागली आता आहे ना बापू शाळेला सुट्टी लागली आहे बघा बापूला सुद्धा आता बापू आता टेंपोलीला जायचं मामाच्या गावाला बघ आता मामा काय काय घेतोय उद्या येत नाही 5 दिवस येत नाही कधी देत नाही आता लय टेन्शन दिले बघा मला पण मी टेन्शनला नमत नसतो कारण का मी संघर्षातूनच वाढलेला आहे मला लहानपणापासून बालपणापासून संघर्ष करायची सवय आहे मग ह्या भावाचा काय संघर्ष आहे हां प्रत्येक वेळेला धिंगाणा पण मी असल्या धिंगाण्याला नमत नसतो मी संकटातून संघर्षातून उभा राहिलेला हा माणूस आहे मी कुठल्याही संकटांना भीक काढत नसतो संकट मी तुडवत पुढं जात असतो पण पैशाचा वापर कुठं करावा योग्य ठिकाणीच पैशाचा वापर करावा आता तुम्ही सांगा पेरायला किती रान लागतं आपल्याला 1.5 फूट मग 1.5 फूट जर रान चांगला असेल तर तुम्हाला सांगतो 3-4 फूट रान चाळायला आणि ती चाळून उट्या काढायची काही गरज आहे का तुम्ही सांगा दोस्तांनो कारण का पैशाची बचत करायला शिकलं पाहिजे ऐनवेळी संकटात पैसा आपल्याला साथ देत असतो पैसा नसेल तर कोणी आपल्याला विचारत नाही अस्थिर शीते तर जमतील भूत या म्हणीप्रमाणे वागायला शिका काय सांगा तुम्हाला दगड काढून फायदा काय अरे तुम्ही किती बिन दगड काढा पोत्यान दगड काढा पण काय उपाय नाही पिकत नसते खालची माती वर आली आणि वरची माती खाली गेल्यावर काय पिकणार आहे अरे खत घालावं लागतं खत शेणखत भरपूर घातलं ना तरच पिकतं असं पिकत नसतं असं किती पण तू नाटकं कर गर्वाचं घर खालीच असते नेल्या तू किती पण नकरा कर आणि किती पण दगड काढ मी 1 रुपया देणार नाही कारण का माझा ऑलरेडीच हिस्सा आहे आणि मी निम्म्या हिश्शाचा मालक आहे मी वाटेकरी आहे त्यामुळं मी स्वतः मालक आहे रानाचा त्यामुळं मला काय तुला पैसे द्यायची काही गरज नाही तुला कोणी डोंगर उकरून मंदिर काढायला सांगितला होता हां प्रत्येक वेळी तो नाटक करत आलाय पण तुझ्या नाटकाचा अंत होणार आहे कळलं का माझ्या नादाला लागू नको तू आणि पुन्हा असं मला न विचारता अजिबात कामं करायची नाही ती विचारलेल्या कामाचेच मी पैसे देणार न विचारलेल्या कामाचं मी तुला 1 रुपया देणार नाही तुला कुणी घालायला सांगितलं होतं ऐन दिवाळी सीझनमध्ये इथं दिवाळीला आम्हाला पैसा नाही हां आणि तू नकर करायला लागलाय तुझी नाटकं आता बंद कर आणि मला अजिबात त्रास द्यायचा नाही दिवाळी दिवशी तर ही दिवाळी आहे आम्हाला दिवाळी साजरी करायला पैसे नाहीत आणि तुला द्यायला पैसे कुठून घेणार हां तेव्हा महिनाभर काय वाट बघायची नाही आता